हॅलो नमस्कार। तर मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ नवीन नाही खरं तर कालचा जो ब्लॉग होता ना तर त्याचा काहीतरी हा पार्ट 2 आहे। तर चलो आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। कोणी चॅनलवर नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी स्पेशल अशी तुमच्यासोबत व्हेज पनीरची भाजी म्हणजे भाजीची रेसिपी शेअर करणार आहे। तर चलो आता रुटीनला थोडक्यात असं सुरुवात करू, नंतर मस्त अशी पनीरची भाजीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते। तर फायनली इथं आता सकाळचं रुटीन काहीतरी सुरुवात झालीच होती। आता तर पीठ वगैरे मळून मस्त असं ठेवलं चुरण्या म्हणजे आपलं मुरण्यासाठी, जेणेकरून ना चपात्या छान येतात, मस्त अशा फुलतात पण। आणि इकडं आटा पण खूपच वेगळा भेटतो ना तर यासाठी। आणि इथं फौजींना ना आरूसाठी ॲपल पण आणून ठेवले, पण आमच्या मॅडमला काही एवढे खास आवडत नाहीत आणि मला पण एवढं मुळात आवडत नाहीत, तर यामुळे ते तसेच काहीतरी होते। तर त्याचा मला ना कवर दिसला छोटासा असा छान क्यूट असा, आणि त्याला पाहून ना मला कुठंतरी आपले ते ब्रेसलेटची हातामध्ये घालतात ना आता काहीतरी नवीन फॅन्सेबल असे ब्रेसलेट निघलेत, तर त्याची आठवण आली। यामुळे त्याला म्हटलं घरातली घरातच हाऊस पण होऊन जाईल ब्रेसलेट घालायची कुठंतरी फॅशनेबल। तर ते लगेच हातामध्ये घातलं आणि किचनच्या कामाला सुरुवात करून टाकली। तर आता फायनली किचनमधलं ना थोडंफार म्हणजे काम आवरलं होतं बऱ्यापैकी, आणि नाश्ता वगैरे केलता। नंतर हा काहीतरी अलमारीचा पसारा दिसला, म्हटला आज कुठंतरी उठलेच आहे लवकर, तर ह्या अलमारीचा पसारा पण आवडते, कारण की येता जाताना 2-4 दिवस झाले सारखं बघते आज करीन उद्या करीन, तर याच्या घाईघाईमध्ये ना ते राहूनच जाते कुठंतरी। तर आज काहीतरी मनाव घेतलं, आणि मनाव घेतलंय तर आता बघतात का आमचे 2 शैतान कसे मस्ती करायचं काम चाललेलं आहे त्यांचं दोघांचं पण। तर संपूर्ण अलमारीचे कपडे वगैरे मी काहीतरी काढले, आणि त्याचमध्ये ना हे दोघं काहीतरी टपकले, बाहेर खेळत होते मस्त असे। तर आता घरात येऊन खेळायला लागले, आणि त्यामध्ये मी असे कपड्याच्या घड्या वगैरे घालते ना, तर मध्ये त्यांचं लुडबुड करायचं काम चाललंय बघा। आता आरूचे ना इथं येऊन भरपूर असे फ्रेंड्स जमा झालेले आहेत आता, आणि यांच्या दोघांमध्ये ना लुडबुड करता करता म्हटलं आता खेळू द्या यांना पण, करू द्या एन्जॉय मस्त असं। त्यांना खेळून दिलं, मी पण कुठंतरी संपूर्ण कपड्याच्या घड्या वगैरे घालून संपूर्ण आरमारी सेट केली, आणि नंतर आहे ना मला वैतागून ते इथं असं खिडकीमध्ये खेळायचं काम चाललं होतं। तर लेकरांना कसं म्हणजे सोबत असं कोणी खेळायला असलं ना तर कधी निवांत असे खेळतात। तर आरू पण आहे ना त्याच्यासोबत मस्त असं खेळत होती ना, तर तोपर्यंत मी इकडे लगेच पनीरची भाजी करायला घेतली। तर चलो आता मस्त अशी पनीरची भाजीची रेसिपी शेअर करते मी तुमच्यासोबत। तर तर पहिल्यांदा ना आज मी मसाला पनीर बनवणार आहे, तर यामुळं ना पहिल्यांदा लसूण, अद्रक, थोडासा कांदा, थोडेसे टोमॅटो टाकला होता मी त्यामध्ये, आणि हे काहीतरी संपूर्ण वाटाणा थोडंसं पाणी टाकून मिक्सरमधून छान असं बारीक काढून घ्यायचं। आणि हे काहीतरी रात्री पनीर बनवायला ठेवलं, ते सकाळपर्यंत छान असं बनलं होतं। थोडंसंच होतं पण एवढं काफी होऊन जातं आमच्या दोघांतिघांसाठी। तर याच्यामध्ये ना तेल टाकून ते थोडीशी हळद टाकून घेतली, आणि त्याला थोडंसं असं नॉर्मल ना अलगद फ्राय करून घ्यायचं छान असं। नंतर भाजीमध्ये जेणेकरून आपण हे टाकू ना तर त्याने चव पण खूप छान लागते भाजीची। आणि म्हणजे लास्टला असं काहीतरी मी रेसिपी पाहिली होती ना तर त्यामुळं मला पण कुठंतरी अंदाज लागतोय असं, आणि पहिल्यापासून कुठंतरी अशीच करते मी करताना। तर चलो आता इथं पनीर बनवता आमचे तर इथे ना फौजी पण तेवढ्यात आलेले होते, तर त्यांनी काहीतरी हे पार्सल आणलं होतं माझं येताना। तर आरूची एक्साइटमेंट एवढी की कोणतं पण पार्सल असो नाही तर काही असो तिला पहिल्यांदा ते खोलून बघायचं असतं। पण तिला म्हटलं आता थोडा वेळ थांब, फौजी पण जेवण्यासाठीच आलेले होते, आणि आज काहीतरी लेटच झालं होतं पहिल्यांदाच, तर यामुळं पहिल्यांदा लगेच भाजी बनवायला घेतली। आणि खरंच ही मसाला म्हणजे पनीरची भाजी ना एक 5-7 मिनटामध्येच खूप लवकर अशी तयार होती। तर इथं पहिल्यांदाच मी मसाला तर तयार करून ठेवला होता, आणि जे कांदा मी बारीक कट करून घेतला ना तो पहिल्यांदा तेलामध्ये छान असा परतू घेतला। नंतर त्यामध्ये आपली जिरी, त्याचबरोबर मोहरी, आणि आपले जे घरचे थोडेफार मसाले आहेत ना तर ते काहीतरी त्यामध्ये ॲड करायचे। तर यामध्ये मी कोणते मसाले टाकले ना ते पण सांगते। पहिल्यांदा लाल तिखट टाकून घेतली, त्याचबरोबर हळद नॉर्मलच टाकली, पहिल्यांदा टाकली होती ना तर यासाठी। आणि लाल तिखट टाकल्यानंतर जो घरचा मी काहीतरी 2 पद्धतीचे असे मसाले ना मम्मीनीच बनवून दिलते येतानी, तर ते काहीतरी थोडे टाकून घेतले। नंतर हा बादशाचा आहे ना एक गरम मसाला म्हणून आहे, तर तो काहीतरी टाकला। तो खरंच प्रत्येक भाजीसाठी इतका छान आणि सुटेबल आहे ना की बस भाजी खूपच छान आणि टेस्टी अशी होती त्यामुळं।
तर म्हणजेच तो काहीतरी बादशाहचा गरम मसाला तो काहीतरी टाकून घेतला आणि नंतर त्यामध्ये ना पनीर मसाला तो तर कंपल्सरी टाकायचाच. आणि यामध्ये ना सिक्रेट असा एक मसाला तो म्हणजे मी चिकन मसाला नॉर्मल असा टाकत असते, जेणेकरून ना खरंच भाजीची चव खूप छान येते. तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा नक्की. आणि बाकीच्या नंतर म्हणजे आपलं टोमॅटो, त्याचबरोबर थोड्याशा अशा बीन्स होत्या 4-5 त्या काहीतरी कट करून टाकल्या. आणि बाकीचा आपला जो मसाला मस्त असा काढून घेतला होता बारीक असा मिक्सरमधून ना, तर तो काहीतरी टाकायचा. तर फायनली हे सगळे काही मसाले टाकल्यानंतर त्यामध्ये पनीर आपलं छान असं शेवट टाकून घ्यायचं नंतर. आणि संपूर्ण असं मसाले ना छान असे तेलामध्ये परतू घेऊन त्यामध्ये आपल्याला जर भाजी घट्ट ठेवायची असली तर थोडंसंच पाणी टाकायचं त्यामध्ये, आणि पातळ ठेवायची असली तर जास्त पण टाकू शकतात तुम्ही. तर मी इथं ना आपलं चपचपीत पनीर असं बनवणार होते, तर यामुळे थोडंच पाणी टाकलं होतं बास. आणि 5 मिनटं ना त्याला एकदम मस्त असं लो फ्लेमवर ना छान असं परतू म्हणजे शिजवून द्यायचं थोडंफार. तर याला पनीरच्या भाजीला व्हायला काय एवढा टाईम लागत नाही. आणि फायनली आपली भाजी मस्त अशी पनीरची तयार, चपचपीत अशी छान अशी. तर चला इथं मस्त असं सॅलड वगैरे कट करून घेतलं आणि माझं फेवरेट असं लोणचं. आणि इथं आम्हाला काहीतरी जेवणासाठी ताट वगैरे रेडी करून घेतले. तर इथं जेवणामध्ये आता चला बसलो होतो आम्ही जेवायला, तुम्ही पण या जेवायला. आणि आपल्या पनीरची भाजीची रेसिपी कशी वाटली आहे ना मला ती पण सांगा कमेंटमध्ये. तर आता इथं जेवायला बसल्यानंतर पण आरूची बघा मस्ती काय थांबत नाही आहे, चालूच आहे त्यांची लुडबुड. आणि फायनली इथं आमचे जेवण वगैरे मस्त असे झाले. आजची पनीरची भाजी ना खरंच खूपच छान झाली होती. फौजीनी पण खूप तारीफ केली, ते पाहून कुठेतरी मला माझी भाजीची म्हणजे केल्यासहजी मेहनत अशी सक्सेस वाटली. तर आपल्या बायकांचं हेच असतं की कोणती पण मेहनत आपण कोणती पण जसं कोणत्या गोष्टीसाठी करायला तत्पर असतो, पण ती मेहनत केल्यासरशी कुठेतरी आदाबल्यासरशी थोडंफार कोणीतरी नवऱ्याने जर तारीफ केली तर 4 शब्द तर तेवढे खूप मोठे वाटतात. तर चला आता आज माई कुठेतरी मेहनत सफल झाल्यासारखी वाटली. आणि इथं बघा बापलिकीचं प्रेम काय उमटते, तर खूपच यांचा लाड चाललेला होता. इथं आता मस्ती चाललेली होती दोघांची पण, मस्त असा डान्स करायचं पण चाललेलं होतं गाणं. आणि आता इथं फायनली यांचा काहीतरी डान्स वगैरे करून झाला ना, तर हे काहीतरी पार्सल आलं तर ते काहीतरी ओपन करून पाहत होतो आता आम्ही. तर ही काहीतरी रिंग लाईट बोलवली आहे आता, म्हणजे मोठी अशी व्हिडिओ शूटिंग आपली ब्लॉग वगैरेसाठी. कारण की छोटी जी मी घेतली होती ना तर ती काहीतरी एवढी कम्फर्टेबल म्हणजे रेसिपी वगैरे शूट करायला चांगली आहे, पण ही काहीतरी आता कायमची होऊन जाईल मला. आणि नेहमी ब्लॉग वगैरे शूट करायचं म्हटलं की भरपूर अशा अडचणी यायच्या, तर यामुळं कुठंतरी म्हटलं घेऊनच टाकते एक आता. तर ती काहीतरी घेतली आणि आरूला वाटत होतं तर माझ्यासाठीच काहीतरी आलं आहे त्या पार्सलमध्ये. तर ते पाहून ना ती कुठंतरी म्हणजे निराश झाली, ती एकदम रुसली होती लगेच. तिला वाटलं तिच्यासाठी फ्रॉकच घेतली आहे, पण ती फ्रॉक काय नाही तिची, हे काहीतरी रिंग लाईट होती. आणि आता तिचं चाललं होतं खोलून बघायचं काम, मस्त असं तिला खेळायचंच वाटलं होतं, ते जसं कीच खेळायचं काम चाललेलं होतं तिचं लगेच त्याच्यासोबत. आणि कुठंतरी आहे ना तिला राग पण आलता, ती म्हटलं तिला असं वाटलं की मम्मीचंच पार्सल आलं आहे की माझं पार्सल नाही. तिची पण कुठंतरी फ्रॉक मी ऑनलाईन घेतली आहे ना, तर ते काहीतरी आलं नाही अजून. तर बघा आता कशी रुसून बसली कोपऱ्यात घुसून. आणि फायनली आता दुपारचं ना संपूर्ण असं काम आवरलं होतं. त्यानंतर मी 4 वाजता ना आरूला काहीतरी म्हणजे दुपारी झोपी लावल्यानंतर इथे लाडू वगैरे छान असे बनवून ठेवले तिच्यासाठी. आणि आज बघा आता एकासोबत ना भरपूर असे लाडू बनवलेले होते. म्हटलं जवळजवळ मला आहे ना महिनाभर तरी टेन्शनच नाही राहायचं लाडू बनवण्याचं. आता तुम्ही म्हणता महिनाभर एवढे लाडू जाते का, म्हणजे खराब तर नाही होणार? तर नाही होणार खराब. तर यासाठी ना मी संपूर्ण अशी रेसिपी आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे, तर पाहिला नसेल तो व्हिडिओ तर तुम्ही नक्की पाहून घ्या. तर बघा आता फुल असे 2 डबे टम भरून ठेवलेले होते छान असे. आता भरपूर दिवस आमच्या मॅडमसाठी टेन्शन नाही खाण्याचं. आणि ड्रायफ्रूट चण्यामध्ये ना आरूला ना लाडू खूपच जास्त आवडतात खाण्यासाठी, तर आवडतात तर बनवले पाहिजेच मग. तर चलो आता इथं माझे लाडू वगैरे मस्त असे तयार झालेत. आणि आजचा ब्लॉगचा पार्ट 2 पण इथंच संपवते. मला कसा वाटला ना तो सांगा कमेंटमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.